हॅलो स्टुडंट, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. आज आपण व्होकॅब्युलरी या चॅप्टरमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. तर मित्रांनो, पहिला शब्द दिलेला आहे फिलॅन्थ्रॉपिस्ट. आता या लेक्चरमध्ये मी काय केलेलं आहे, एक शब्द दिलेला आहे आणि त्याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे एकाच ठिकाणी लिहून दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला ते पाठ करायला सोपं जातील. तर बघा, फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे होते समाजसेवक किंवा परोपकारी मनुष्य. तर याचा समानार्थी शब्द होते ह्युमॅनिटेरियन. ठीक आहे. सो ह्युमॅनिटेरियन म्हणजे होते मित्रांनो समाजसेवक व्यक्ती किंवा परोपकारी माणूस. मग त्याच्या विरुद्धार्थी कोणता शब्द होतो, तर तो होतो मिसअँथ्रोपिस्ट. ओके, ठीक आहे, जो उपकाराला जाणत नाही. ठीक आहे. सो मिसअँथ्रोपिस्ट म्हणजे होते अपरोपकारी मनुष्य. ठीक आहे. सो क्लिअर झालं असेल. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे परोपकारी मनुष्य किंवा समाजसेवक किंवा परोपकारी मनुष्य, आणि सिनोनिम्स आहे त्याचं ह्युमॅनिटेरियन आणि अँटोनिम्स होते मिसअँथ्रोपिस्ट. ओके, उच्चारामध्ये थोडाफार फरक पडू शकतो मित्रांनो, तेवढं समजून घ्याल. पॉवरिश म्हणजे होते मित्रांनो, इम्पॉवरिश म्हणजे होते गरीब व्यक्ती, ज्याला आपण पुअर म्हणतो. ठीक आहे, इम्पॉवरिश. सो पॉवर्टीवरून पॉवर तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो समानार्थी शब्द कोणता आहे बघा, पेनीलेस. त्यानंतर बघा पॉवर्टी, स्ट्रिकन वगैरे हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग याचा अँटोनिम्स काय होते, याचा अँटोनिम्स होते मित्रांनो, याचा विरुद्धार्थी शब्द होते स्पेंडथ्रिप्स म्हणजे एकदम उधळ्या मनुष्य, पैसे खर्च करणारा. जनरस म्हणजे होते उदार मनुष्य. वेल्दी म्हणजे होते ज्याच्याजवळ भरपूर सारी संपत्ती आहे. कळलं का तुम्हाला. इम्पॉवरिश म्हणजे होते गरीब. सिनोनिम्स आहे त्याला पेनेलिस, त्यानंतर एक आहे पॉवर्टी, स्ट्रिकन, आणि इकडे अँटोनिम्स म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्पेंडथ्रिप्स. ठीक आहे, खर्च करणारा. स्पेंड म्हणजे खर्च करणे होते ना, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जनरस म्हणजे उदार, आणि वेल्दी म्हणजे होते संपत्तीपूर्ण. दुसरा शब्द आहे लेक्चरमध्ये स्टॉइकल. आता स्टॉइकल म्हणजे होते मित्रांनो उदासीन, एकदम स्थिर असलेला व्यक्ती. ठीक आहे, स्टॉइक म्हणजे स्थिर होते. तर आता इथं काय म्हटलं आहे की स्टॉइकल म्हणजे एकदम उदासीन. त्याला समानार्थी शब्द कोणता आहे, ॲपॅथिक. त्याला समानार्थी शब्द आहे ॲपॅथिक. त्यानंतर आहे इम्पॅसिव्ह. ठीक आहे, ॲक्टिव्ह पॅसिव्ह तुम्हाला माहीत असेल, तर इथं पॅसिव्हचा इम्पॅसिव्ह झाला, आणि इथं काय दिलेलं आहे स्टॉलिट. ओके, सो हे झाले त्याचे समानार्थी शब्द. स्टोइकलचे कोणकोणते शब्द झाले, ॲपॅथिक, त्यानंतर इम्पॅसिव्ह, आणि एक आहे स्टॉईल. ठीक आहे, तर हे सगळे त्याचे समानार्थी. मग विरुद्धार्थी काय होणार बघा. आता स्टॉइकल म्हणजे एकदम स्थिर उदासीन असणारा, मग याचं होते वाम. त्याच्यानंतर दिला आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह. ओके, सो कोणता आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह, तर हे त्याचे झाले विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर इव्हिडन्स. आता इव्हिडन्स म्हणजे पुरावा. आपण म्हणतो ना इव्हिडन्स मिळाला वगैरे, सो इव्हिडन्स म्हणजे होते पुरावा. मग याचे समानार्थी शब्द कोणते आहे, तर इंडिकेशन, त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेट म्हणजे दाखवणे वगैरे होते ना, सो पुरावा. सो असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शॉर्टकटमध्ये, इंडिकेशन आणि डेमॉन्स्ट्रेट, आणि एक आहे शब्द डेमॉन्स्ट्रेट मित्रांनो. सो एक आहे डेमॉन्स्ट्रेट. सो इव्हिडन्स म्हणजे होते मित्रांनो पुरावा, आणि पुरावाच्या समानार्थी शब्द येतं इंडिकेशन, आणि एक दिलेला आहे डेमॉन्स्ट्रेट. ओके, आणि अँटोनिम्स कोणता, याचे विरुद्धार्थी शब्द हायडिंग. आता बघा, हायडिंग म्हणजे लपवणे होते. ठीक आहे, डिस्प्रूफ, प्रूफच्या विरुद्ध डिस्प्रूफ, अशा पद्धतीने हे डिस्प्रूफ झालेलं आहे, जो की पुरावा नसतो. ठीक आहे, मग झालं हायडिंग, डिस्प्रूफला विरुद्धार्थी शब्द आहे इव्हिडन्स. ओके, सो समानार्थी आणि विरुद्धार्थी हे शब्द एकाच ठिकाणी कव्हर करून दिलेले आहे. एक दोन वेळा हे बघितलं की तुमचं हे येऊन जाईल. आता काय दिलं आहे मित्रांनो, पर्सिस्ट म्हणजे होते चालू ठेवणे. आता बघा मित्रांनो, इथं दिला आहे पर्सिस्ट. आता पर्सिस्ट म्हणजे होते चालू ठेवणे. आता चालू ठेवणे म्हणजे त्याला समानार्थी शब्द कोणते आहे, कंटिन्यू ठेवणे. आपण म्हणतो एन्ड्युअर, एक आहे अबाईट. ओके, हे जे शब्द आहे मित्रांनो, हे आहे पर्सिस्टला चालू ठेवणे. ओके, सो कंटिन्यू, त्यानंतर आहे एन्ड्युअर, आणि एक आहे अबाईट. तर हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर अँटोनिम्स म्हणजे काय होते मित्रांनो, आता पर्सिस्ट म्हणजे होते चालू ठेवणे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द स्टॉप होईल. ॲबंडन म्हणजे सोडून देणे वगैरे वगैरे. तर पर्सिस्ट म्हणजे होते मग कंटिन्यू ठेवणे, एन्ज्युअर ठेवणे, आणि एक आहे अबाईट. मग याच्या विरुद्धार्थी शब्द काय, पर्सिस्टच्या चालू ठेवण्याच्या विरुद्धार्थी स्टॉप करणे किंवा एखाद्या गोष्टीला ॲबंडन करणे. क्लिअर झालं असेल. त्यानंतर एक आहे मित्रांनो कॉजेंट म्हणजे होते मित्रांनो समजूतदार. मग आता इथं काय दिलं आहे सिनोनिम्स. तर सिनोनिम्स म्हणजे होते कॉन्व्हिन्सिंग करणे एखाद्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्सफुली. ठीक आहे, त्याला म्हटलं जाते समजूतदार समानार्थी शब्द. मग याचे अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द काय, इन्फेक्टिव्ह. त्यानंतर काय दिलं आहे, इनव्हॅलिड असणे किंवा वीक असणे. समजण्यात तो वीक असणे. ठीक आहे, इनव्हॅलिड असणे किंवा आपण म्हणू शकतो इन्फेक्टिव्ह असणे. सो या पद्धतीने हे झाले याचे विरुद्धचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. 2-3 वेळा बघायचं, ते क्लिअर होऊन जाते. एक आहे मित्रांनो मर्क्युरियल. आता मर्क्युरियल म्हणजे होते कुशाग्र व्यक्तीचा. ठीक आहे, मर्क्युरियल म्हणजे काय होते, कुशाग्र. आता मर्क्युरी म्हणजे होते मित्रांनो पारा.
त्या पाऱ्यावरून लक्षात ठेवा तुम्ही मर्क्युरियल म्हणजे होते कृशाग्र बुद्धीचा. सिनोनिम्स म्हणजे होते मग याचा ओलेटाईल, ठीक आहे, होलेटाईल, त्याच्यानंतर कॅप्रिसियस आणि एक आहे इरॅटिक. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. पण याच्या विरुद्धार्थी शब्द होते सर्टेन, त्याच्यानंतर काल्म एकदम शांत असणे, स्टेडी स्थिर असणे, ठीक आहे, तर अशा पद्धतीनं. सो मर्क्युरियलचा होते समानार्थी शब्द ओलेटाईल, त्याच्यानंतर कॅप्रिसियस आणि एक आहे इरॅटिक, ठीक आहे. आणि अँटोनिम्स होते येतात सर्टेन, काम आणि स्टेडी. ओके, सो लक्षात ठेवा. त्यानंतर बघा महत्त्वाचे आणखी काही शब्द दिलेले आहे. वनरस म्हणजे होते मित्रांनो, वनरस म्हणजे होते कठीण, ठीक आहे. सिनोनिम्स कोणते होतात त्या आर्डियस, डिफिकल्ट असणे है ना, कठीण असणे. त्यानंतर बघा डिमांडिंग असणे, एखादी गोष्ट डिमांडिंग असणे, डिफिकल्ट असणे, ऑर्डियस असणे, ठीक आहे, याला म्हणायचं ऑनरस. आणि याचे विरुद्धार्थी शब्द काय राहणार मग, इझी असणे एखादी गोष्ट, सिम्पल असणे आणि हेल्पफुल असणे. ओके, सो हे वनरसला म्हणजे कठीण या शब्दाला झालेले आहे हे विरुद्धार्थी शब्द. ओके मित्रांनो, थोडा उच्चारात फरक पडू शकतो, ठीक आहे, एवढं तुम्ही समजून घ्या. त्यानंतर आहे डिमिनेटिव्ह. आता डिमिनेटिव्ह म्हणजे होते मित्रांनो छोटा असणे, कमी असणे. ओके, डिमिनेटिव्ह म्हणजे होते छोटा किंवा कमी असणे. मग समानार्थी शब्द काय झालं, पेटिट्स, त्याच्यानंतर स्मॉल आणि लिटिल. आता स्मॉल लिटिल आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याला पाठ ठेवावा लागणार आहे पेटिट्स. पण याचे विरुद्धार्थी शब्द काय होईल, विरुद्धार्थी शब्द लार्ज असणे, बिग असणे. ओके, छोटा कमी याचा विरुद्धार्थी शब्द होणार लार्ज आणि बिग. म्हणून आपण लक्षात ठेवू डिमिनेटिव्ह म्हणजे छोटा किंवा कमी असणे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे मित्रांनो पॅन्डेमोनियम म्हणजे काय होते मित्रांनो, हल्ला करणे, एखाद्यावर हल्ला करणे. मग याचा सिनोनिम्स काय होते, अनार्ची, ठीक आहे, गोंधळ वगैरे पण होते याचा अर्थ. त्यानंतर अप्रोअर, ठीक आहे, बघा पॅन्डेमोनियन म्हणजे होते अनार्ची किंवा अप्रोअर. आणि मग त्याच्या विरुद्धार्थी काय होईल तर शांत असणे, काम किंवा क्वाईट शांत असणे, ठीक आहे, हे लक्षात येऊन जाते. त्याच्यानंतर आहे मित्रांनो ॲनिमोसिटी म्हणजे काय होणार, वैर, ठीक आहे. ॲनिमोसिटी म्हणजे काय होते, वैर. सिनोनिम्स म्हणजे काय होते, याचं सिनोनिम्स काय होते, बॅड ब्लड, ठीक आहे, बरोबर आहे, हेट करणे, बॅड ब्लड असणे वगैरे, ठीक आहे, म्हणजे चुकीचे संबंध असणे, म्हणजे आपण म्हणू शकतो संबंध व्यवस्थित नसणे. आणि अँटोनिम्स काय असणार, लव, गुडविल, काइंडनेस वगैरे वगैरे, ठीक आहे. सो काइंडनेस या पद्धतीचे शब्द. त्यानंतर आहे इम्पॅथी म्हणजे होते मित्रांनो सहानुभूती मिळवणे. इम्पॅथी म्हणजे काय होते, सहानुभूती. मग समानार्थी शब्द पीटी म्हणजे सहानुभूती है ना, कंपॅशन म्हणजे सहानुभूती होते, कंपॅशन म्हणजे सहानुभूती होते, वार्म्स म्हणजे सहानुभूती होते. ओके, मग याच्या विरुद्धार्थी शब्द काय होते, डिस्कॉर्ड असणे, ॲपॅथी, ओके, डिसॲग्रीमेंट असणे, ठीक आहे, व्यवस्थित न समजून घेणे, ठीक आहे. सो याला म्हटलं डिसॲग्रीमेंट. तर हे असेच शब्द आहे मित्रांनो. इम्पॅथी म्हणजे होते पीटी, कंपॅशन आणि एक होते वार्म्थ. आणि त्याचे विरुद्धार्थी कोणते होईल मग, डिस्कॉर्ड, अपॅथी आणि डिसॲग्रीमेंट. क्लिअर ठेवा. त्यानंतर बघा ॲक्युरेटली. आता ॲक्युरेटली म्हणजे काय होते, अचूकपणे. एखादी गोष्ट ॲक्युरेट असणे म्हणजे काय, अचूकपणे असणे. मग याला सिनोनिम्स कोणकोणते आहे, एक्झॅक्टली, आपण म्हणतो ना एक्झॅक्टली बरोबर आहे, ॲक्युरेट आहे. त्याच्यानंतर बघा प्रिसाइसली म्हणजे पण काय होते, अचूकपणे. मग विद्यार्थी काय येतं, मोटिव्ह म्हणजे होते हेतू. आपण म्हणतो ना माझा मोटिव्ह हा आहे, म्हणजे माझा हेतू हा आहे. आणि याचा सिनोनिम्स कोणता आहे, याचा रिझन. पण याच्या विरुद्धार्थी आहे निग्लेक्ट करणे, ठीक आहे, निग्लेक्ट, डिस्करेजमेंट वगैरे वगैरे जे काही आहे मित्रांनो ते झाले याचे अँटोनिम्स. खूप सारे अर्थ असतात एखाद्या शब्दाचे इंग्रजीमध्ये. रिलक्टंट म्हणजे होते मित्रांनो इच्छुक नसलेला. रिलक्टंट म्हणजे म्हणायचं इच्छुक नसलेला. बघा अनविलिंग, इच्छाच नाही त्याची. आणि अँटोनिम्स म्हणजे होते हॅप्पी असणे, ग्लॅड असणे, विलिंग असणे. आता विलिंगचं बघा इथं विरुद्धार्थी अनविलिंग झालेला आहे, तर हे सिम्पल आहे. रिवाईव्ह म्हणजे होते पुनरुज्जीवन करणे, है ना, रिवायटल, तुम्ही नाव ऐकलं असेल. सो रिवाईव्ह म्हणजे होते मित्रांनो पुनरुज्जीवन करणे. आणि सिनोनिम्स म्हणजे होते रिस्टोअर करणे. काय करणे, रिस्टोअर करणे, बरोबर आहे, पुनरुज्जीवन करणे. रिवाईव्ह करणे म्हणजे रिस्टोअर करणे. आणि अँटोनिम्स कोणतं होते, किल करणे, मारून टाकणे, ठीक आहे. त्याच्यानंतर सप्रेस करणे वगैरे वगैरे. तर बघा हा सप्रेस शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर एक आहे रॅमिफिकेशन. आता रॅमिफिकेशन म्हणजे होते मित्रांनो तात्पर्य एखाद्या गोष्टीचं, त्याला म्हणायचं इम्प्लिकेशन आणि एक आहे इफेक्ट. ओके, इम्प्लिकेशन आणि एक आहे इफेक्ट. आणि याच्या विरुद्धार्थी होते फॅक्टर, एखाद्या गोष्टीचा बेस असणे वगैरे. ओके, सो लक्षात ठेवा. त्यानंतर आहे इफिशियन्सी. आपण म्हणतो ना इफिशियन्सी म्हणजे होते कार्यक्षमता. एखाद्यामध्ये असलेली कार्यक्षमता त्याला आपण इफिशियन्सी म्हणू शकतो. म्हणजेच ते इफेक्टिव्हनेस. त्यानंतर आपण म्हणू शकतो कॉम्पेटन्स. ओके, सो कॉम्पेटन्स आणि एक आहे इफेक्टिव्हनेस. पण याच्या विरुद्धार्थी काय होईल, डल असणे, एखादा मंद असणे, ज्याला आपण इडल म्हणतो मित्रांनो, ज्याला आपण इडल पण म्हणू शकतो ना, आळशी वगैरे, इनइफेक्टिव्ह वगैरे याला, ठीक आहे. त्याच्यानंतर इनइफेक्टिव्ह म्हणू शकतो या पद्धतीनं. त्यानंतर आहे ॲस्टोनिशमेंट. आता ॲस्टोनिशमेंट म्हणजे होती मित्रांनो चकित करणे, आश्चर्य होणे. मग याला काय म्हणे, शॉक झालो, अमेज झालो, हे आपल्याला यायला पाहिजे. आणि शांत, आणि याच्या विरुद्धार्थी कसं होईल, कूल असणे,
अनमूव्ह असणे आणि अनसरप्राईज असणे. ओके, सो क्लिअर झालं असेल तुम्हाला. हा सोपा पॉईंट वाटला मला. फक्त ॲस्टोनिशमेंट पाठ ठेवा तुम्ही, चकित. त्यानंतर मित्रांनो टर्ब्युलेंट दिलेलं आहे. टर्ब्युलेंट म्हणजे होते अशांत असणे एखादी गोष्ट. टर्ब्युलेंट म्हणजे काय होते, अशांत असणे. मग सिनोनिम्स काय होईल, बिटर, अनस्टेबल, व्हायलेंट असणे वगैरे वगैरे. पण याच्या अँटोनिम्स काय होईल, काम, शांत असणे, त्याच्यानंतर काइंड, पीसफुल वगैरे झालं. मग टर्ब्युलेंट म्हणजे लक्षात ठेवायचं अशांत असणे एखादी गोष्ट. त्यानंतर दिलेला आहे पुढचा प्रश्न दिला आहे प्रेडिसेसर. आता प्रेडिसेसर म्हणजे होते मित्रांनो पूर्ववर्ती असणे एखादी गोष्ट. त्यालाच आपण ॲन्सेस्टर म्हणतो ना, पूर्वजही होतात ॲन्सेस्टर म्हणजे. त्यानंतर लक्षात घ्या, एक आहे फॉरबियर, एक आहे फॉरवियर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याचे अँटोनिम्स कोणते होणार मग, एक होते डेरिव्हेटिव्ह आणि एक आहे सक्सेसर. ओके, एक आहे डेरिव्हेटिव्ह आणि एक आहे सक्सेसर, समोरचा, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता इथं काय दिलेलं आहे, लॅक ॲडायसिकल म्हणजे होते अभावग्रस्त मित्रांनो. ओके, आणि याचे सिनोनिम्स कोणते होते, ॲफेथेटिक असणे, लेझी असणे, पॅसिव्ह असणे ना. एक ॲक्टिव्ह म्हणजे कर्तरी आहे ना, पॅसिव्ह म्हणजे कर्मणी. सो ॲक्टिव्हचा पॅसिव्ह होते ना, म्हणजे हिचं काय अभावग्रस्त आहे, त्याला समानार्थी ॲपॅथिक म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर लेझी म्हणू शकता किंवा पॅसिव्ह म्हणू शकता. आणि बघा इकडे आला ॲक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो, केअरफुल आहे, एनर्जेटिक आहे, असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर ऑप्टिमिस्टिक, हा मला महत्त्वाचा वाटते. ऑप्टिमिस्टच्या विरुद्ध पेसिमिस्टिक होते. पहिल्यांदा हे पाठ करा, कारण याच्यावर भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहे की ऑप्टिमिस्टिकच्या विरुद्ध काय होते, ऑप्टिमिस्टिकच्या विरुद्ध होते पेसिमिस्टिक. हे आशावादी आणि पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी, डाऊटफुल असते एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तो. आणि सिनोनिम्स ऑप्टिमिस्टिकचं ब्राईट आहे, आशावादी आहे, कॉन्फिडंट आहे, होपफुल आहे. आलं असेल तुमच्या लक्षात. त्यानंतर दिला आहे टॅकिटर्न. हा बऱ्याच पेपरमध्ये आलेला आहे. टॅकिटर्न म्हणजे होते मित्रांनो कमी बोलणारा, अल्पभाषी, कमी, काही जण मितभाषी म्हणतात, एक शब्द आहे मराठीमध्ये त्याला मितभाषी. मितभाषी म्हणजे कमी बोलणारा, ठीक आहे. टॅकिटर्न म्हणायचं त्याला. टॅकिटर्न म्हणजेच होते बघा अनकॉम्युनिकेटिव्ह. अनकॉम्युनिकेटिव्ह म्हणजे काय, कॉम्युनिकेटिव्ह म्हणजे बोलणारा, अनकॉम्युनिकेटिव्ह म्हणजे जो संपर्कच साधत नाही, सायलेंट असतो असा. आणि टॉकेटिव्ह म्हणजे बोलतच आहे. हू टॉक मच, खूप जास्त बोलते, त्याला म्हणायचं टॅकिटर्न. त्याच्या विरुद्धार्थी काय होते, टॅकिटर्न. हा खूप कमी बोलतो, ठीक आहे. एखादा मित्र असते तुमचा, खूप कमी बोलतो, मग त्याला टॅकिटर्न म्हणायचं. आणि एखादा जास्त बोलत असेल त्याला म्हणायचं टॉकेटिव्ह आहे, हू टॉक्स मच वगैरे. आणि शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो कॉन्क्युअर. कॉन्क्युअर म्हणजे होते सहमती असणे, एकमत असणे, ठीक आहे. आणि सिनोनिम्स म्हणजे होते ॲग्री असणे, अकॉर्डिंग है ना, आपण म्हणतो ना, तर या पद्धतीनं. अँटोनिम्स कोणतं असणार आहे याचं, डिसॲग्री असणे. कॉन्क्युअर म्हणजे सहमत असणे आणि डिसॲग्री म्हणजे काय होते, सहमत नसणे. हे महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो, जे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो, ठीक आहे. उच्चारात काही फरक पडला असेल तर त्यासाठी क्षमा असावी. लवकरच लेक्चर मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तो म्हणतो टेक केअर अँड थँक्यू सो मच.